बाबा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून आलात. हा. कोणाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय? या ठिकाणी आपण आता सह्याद्री चिमणराव कदम यांचा उमेदवारी अर्ज कोळकी गटातून दाखल केलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या खाली अमोल सस्ते यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय नेमका टोटल तालुक्यामध्ये कशी परिस्थिती असणार आहे? टोटल तालुक्यामध्ये पूर्णपणे शिवसेनेच्या चिन्हाच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत आहोत. सर्वच्या सर्व 16 पंचायत समितीचे गण आणि 8 जिल्हा परिषदेचे गट हे सर्वच्या सर्व आतापर्यंत किती उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत? आता जवळपास सर्वच उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. काही थोडेसे मागे राहिलेत पण काही वेळात संपूर्ण एबी फॉर्म सर्व वाटप झाले? हो, एबी फॉर्म सर्व दिलेले आहेत. बाबा नगरपालिकेप्रमाणे तुम्ही आघाडी कोणाशी केली का काँग्रेस वगैरे? नाही, या वेळेला आपण फक्त शिवसेनेच्या चिन्हावरच पूर्णपणे निवडणूक लढवत आहोत. आमचे जे काही सहकारी मित्र पक्ष आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला मिळणार. बरं बाबा, आपण जवळपास 91 सालापासून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आहोत. तर यावेळी आपण नसणार आहे, तर आता उमेदवार म्हणून सॉरी नक्की काय? आता जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय केलेला आहे. आता जवळपास 30-35 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी काढलेली आहे आणि त्या ठिकाणी आता तरुण यावेत आणि थोडंसं आता वरचं राजकारण बघण्याच्या दृष्टीने या ठिकाणी मी थांबलेलो आहे. हे होते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. कोळकी जिल्हा परिषद गटामधून युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी माजी आमदार दीपक